चांगला प्रतिसाद आहे। आज आम्ही सकाळीच वंजारपाडा इथून प्रचाराला सुरुवात केली होती। तिथे सुद्धा आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर आम्ही झेंडेवाडी आणि तसेच हंबरपाडा या ठिकाणी 2 ठिकाणी प्रचार केलेला आहे। तिथे सुद्धा चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि नवे तर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन एकदम चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचा लोकांचा एक हे प्रचाराचा एक रिस्पेक्ट आणि एक चांगली आम्हाला एक वागणूक मतदारांकडून मिळते आणि निश्चितपणे आम्हाला असं वाटतंय की यावेळेस कमळ फुलेल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात विजयी होईल। गेली 4 दिवस झाले भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्त्यांचा प्रचार आणि प्रसाराचा झंझावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आम्हाला या ठिकाणी सर्वांना अभिमान आहे का पहिल्यांदाच कमल या चिन्हावरती राधिका किशोर ठाकरे जिल्हा परिषदला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आम्हाला स्वतःलाच खरं तर अभिमान वाटतो का ज्या कमळावरती नरेंद्र मोदी साहेब निवडणूक लढतात आणि जिंकतात त्याच कमळावरती आम्हाला निवडणूक लढण्याचं भाग्य मिळतंय आणि आम्हाला खात्री आहे का या निवडणुकीमध्ये राधिका ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवतील आणि कमल ह्या वेळेस नक्की फुलणार। गेली 4 दिवस झाले आम्ही माणगाव तर्फे वरळीमधून राधिका किशोर ठाकरे हिचा जोरदार प्रचार करत आहोत आणि प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मतदाराला नागरिकांना प्रत्येकाला 1 to 1 भेटण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एकंदरीत कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा उत्साह शिगेला या ठिकाणी पोहोचलेला दिसतोय आणि आम्हाला खात्री आहे का 100% या वेळेस माणगाव तर्फे वरळीमधून पहिल्यांदा कमल फुलेल आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्याने विजयी होईल। आमच्या राधिका किशोर ठाकरे या भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि महिला सक्षमीकरणासाठी बरेच आकडे त्यांनी आखलेले आहेत आणि जर का सर्वांच्या प्रेमाने आणि साथीने जर का त्या निवडून आल्या तर नक्कीच ते सगळे आखाडे आम्ही पूर्ण करू आणि महिला सक्षमीकरणासाठी एक नवीन चेहरा आम्ही घेऊन येतो। त्यांना तुम्ही सगळ्यांनी संधी द्यावीत अशी आम्ही सर्वांकडे प्रार्थना करतो। काही महिलांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो तुम्हाला प्रचाराचा? आता तुम्ही बघू शकता की हा जो प्रचार चालू आहे यामध्ये सुद्धा महिला हिरिरीने भाग घेताना दिसतात आणि जिथे जिथे आम्ही गावामध्ये जातो तिथे तिथे तिथल्या सगळ्या महिलांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांनी राधिकाताईंकडून खूप आशा लावलेल्या आहेत आणि आम्ही त्या सगळ्या पूर्ण करू। की त्यांचे जे त्यांचे काही असेल त्यांनी सर्व काही त्यांचे कामं करून देतील ना, त्यांना निवडून द्यावं हीच अपेक्षा आहे आमची। चांगल्या प्रवृत्तीचे आहेत त्यांना ते मी पण धामोतेमध्येच असते, मला आज समजलं ते इथे येणार आहेत म्हणून मी पण सामील झाले त्याच्यामध्ये की अतिशय नवीन चेहरा सर्वांच्याच ह्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांनी निवडून द्यावं हीच आमची सर्वांना प्रार्थना आहे आणि सर्वांनी त्यांची ओळख ठेवून आम्ही त्यांना वोटिंग मागत आहोत की कमळावरच मतदान केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून त्यांना निवडून दिलं पाहिजे हीच अपेक्षा।